पण रिसेंटली काय झालं, सप्टेंबर 2025 हा शेवटचा लॉस होता आणि डिसेंबर 2025 पासून ही कंपनी प्रॉफिट बनवायला लागली आणि इथे खऱ्या अर्थाने बिझनेस टर्नअराउंड आला. ठीक आहे? कारण आत्ता काय झालंय, जर मी तुम्हाला याचे पर्सेंटेज मधले नंबर्स दाखवेन, तर एका क्वार्टरमध्ये 169% प्रॉफिट ग्रोथ आणि गेलं पूर्ण फायनान्शियल इयर मार्च 2026 चा टोटल नंबर घेतला, तर त्या टोटल नंबरमध्ये 101% प्रॉफिट ग्रोथ झाली. मी जसं तुम्हाला सांगितलं, की कंपनी गेले कित्येक क्वार्टर कन्सिस्टंटली लॉस करत होती. दाखवलं ना तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये आणि त्याचं सरळ-सरळ रिफ्लेक्शन इथे दिसतंय आपल्याला. सी आणि जसा मोमेंटम पॉझिटिव्हमध्ये आला, नाऊ इट इज ट्राइंग टू स्विंग ट्रेडिंगमध्ये जर सेक्टर रोटेशनचा सपोर्ट घेतला, तर बेटर रिझल्ट येतात. हे मी आणि आपले कम्युनिटी मेंबर्स कित्येक दिवस बघतायत. आज त्याच बेसिसवरती गेले 3 ते 4 आठवडे एक सेक्टर पॉझिटिव्ह मोमेंटम देतोय आणि तो म्हणजे फायनान्स सेक्टर. आणि याच सेक्टरमधले 3 असे स्टॉक जे बिझनेस टर्नअराउंड पण दाखवत आहेत आणि टेक्निकल चार्टवरती सुद्धा एक ब्रेकआउट झोन बघायला मिळतोय. हे तिन्ही स्टॉक फंडामेंटली आणि टेक्निकली कसे बेनिफिट देऊ शकतात हे आपण वन बाय वन बघूयात. सुरुवात करूयात फ्युजन फायनान्स या स्टॉकने. या स्टॉकमध्ये नेमकं झालंय काय हे समजून घेण्यासाठी मी नेहमी लोकांना असं सांगतो, की टेक्निकल चार्ट हा नंतरचा भाग आहे, जो आपल्याला एंट्री एक्झिट सिस्टम सांगणार आहे. पण जो मी स्टॉक बाय करतोय किंवा जी मी कंपनी बाय करतोय, नेमकं त्याच्यामध्ये काय घडलंय ते थोडंसं समजून घ्यायला पाहिजे. आणि पर्टिक्युलर या स्टॉकमध्ये तर बिझनेस टर्न अराउंड आलाय, तो समजणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे? आता या स्टॉकमध्ये जर तुम्ही बघाल बेसिकली मी रिझल्टने सुरुवात करतोय कारण तिथे याचा खऱ्या अर्थानं टर्न अराउंड आलाय. जर आपण थोडंसं हिस्ट्रीमध्ये गेलो तर जून 2024 मध्ये ही कंपनी लॉस मेकिंग झाली होती. म्हणजे नेटमध्ये यांना लॉस झाला होता. ठीक आहे? जी कंपनी प्रॉफिट बनवत होती आधी, पण जून 2024 ला ही कंपनी लॉस मेकिंग बनली आणि तिथून कन्सिस्टंटली लॉस करतच होती. ठीक आहे? आणि हेच सेम याच्या टेक्निकल चार्टवरती पण रिफ्लेक्ट झालं होतं. ते मी तुम्हाला दाखवून देतो. पण रिसेंटली काय झालं, सप्टेंबर 2025 हा शेवटचा लॉस होता आणि डिसेंबर 2025 पासून ही कंपनी प्रॉफिट बनवायला लागली आणि इथे खऱ्या अर्थाने बिझनेस टर्नअराउंड आला. ठीक आहे? कारण आत्ता काय झालंय, जर मी तुम्हाला याचे पर्सेंटेज मधले नंबर्स दाखवेन, तर एका क्वार्टरमध्ये 169% प्रॉफिट ग्रोथ आणि गेलं पूर्ण फायनान्शियल इयर मार्च 2026 चा टोटल नंबर घेतला, तर त्या टोटल नंबरमध्ये 101% प्रॉफिट ग्रोथ झाली आणि हा टर्न अराउंड आहे. कारण आता झालंय काय, त्यांना फक्त सेल्सवरती फोकस करायचा आहे. कसं? कारण सेल्स ऑलमोस्ट त्याच झोनमध्ये आहे अजून सुद्धा. पण जे एक्सपेन्सेसचे मॅटर असतात, इन्व्हेस्टमेंटचे मॅटर असतात, एफ-डी जाऊन त्यांच्यावरती इंटरेस्ट पे करणं असतं, बॉरोइंग करणं असतं, तो सॉर्ट झालाय आणि त्याच्यामुळे तर कंपनी प्रॉफिट मेकिंग करते ना पुन्हा एकदा. तो टर्न अराउंड आलाय आणि म्हणून तर ती टेक्निकल फ्रंटवरती, सेक्टरमध्ये, आपल्या वॉच लिस्टमध्ये आले. सो हा एक याच्यामध्ये पॉझिटिव्ह मोमेंट आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, मी नेहमी लोकांना सांगतो, की तुम्ही फायनान्स सेक्टरमधले स्टॉक आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचे स्टॉक सिमिलर पॅटर्नवरती एनालिसिस करू नका. याचं कारण काय आहे ना, कारण फायनान्स सेक्टरना बॉरोइंग आणावं लागतं. त्यांना त्यांचे जे डिपॉझिट्स असतात ते एक प्रकारे त्यांच्यासाठी कर्जच असतं आणि त्याच्यावरती इंटरेस्ट पे करावा लागतो. त्यामुळे डेट टू इक्विटी रेशो जो आहे, तो फायनान्स किंवा बँकिंग स्टॉक्समध्ये वेगळा पडतो आणि मॅन्युफॅक्चरिंग स्टॉक्समध्ये वेगळा पडतो. आता या पर्टिक्युलर कंपनीमध्ये काय झालंय, जे मला पॉझिटिव्ह अँगल दिसतो तो म्हणजे जर यांची बॅलन्स शीट बघितली, तर बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला रिझर्व्हज वाढलेले दिसतील. ठीक आहे? जे गेल्या वर्षी कमी झाले होते बेसिकली. हे आधीपासून कन्सिस्टंटली रिझर्व्हज वाढवत होते. सडनली गेल्या वर्षी कमी झाले बिकॉज मे बी त्यांनी काही बॉरोइंग्स कट डाउन करण्याचा प्रयत्न केला असेल, काही इन्व्हेस्टमेंट्स केल्या असतील. तर बॉरोइंग रिझर्व्हजचा हाच फायदा असतो. जेव्हा कंपनी प्रॉफिट बनवत स्वतःकडे एक रिझर्व्ह कॅश ठेवते, ते इन्व्हेस्टमेंट करू शकतात, त्यांच्या एम्प्लॉईना चांगले पैसे देऊ शकतात. त्यामुळे हा एक फॅक्टर आहे. आता दुसरा फॅक्टर एक बघूयात. इन्व्हेस्टर जर तुम्ही बघाल या कंपनीमध्ये जे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स आहेत आपले, त्याच्यामध्ये ग्रोथ आली आहे. म्हणजे साधारण 12% वरून 14.5% म्हणजे ही जी ग्रोथ आहे, त्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह मोमेंटम आहे आणि अल्टिमेटली पब्लिक होल्डिंग कमी झालंय. तुम्ही किती वर्ष स्टॉक मार्केटमध्ये काम करताय मला माहिती नाही आणि पुढे काय करणार आहे मला माहिती नाही. पण एक बेसिक रूल जर तुम्ही फॉलो केला, ज्या स्टॉकमध्ये प्रमोटर होल्डिंग
किंवा बिग प्लेयर्सचं होल्डिंग वाढतंय किंवा बिग प्लेयर्सची संख्या 30% जास्त आहे, असे स्टॉक जर तुम्ही फॉलो केले ना, तर तुम्हाला रिझल्ट मिळतील, मोमेंटम बघायला मिळेल. कारण जे आपण पब्लिक होल्डिंग असतात किंवा रिटेल इन्व्हेस्टर असतात, दे आर नॉट युनायटेड, म्हणजे ते एकत्र नाही आहेत की एखाद्या स्टॉकमध्ये मुवमेंट आणतील. पण जेव्हा एखादा बिग प्लेयर्स असतो, लेट्स से आता इकडे फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये एकाच कंपनीकडे जवळजवळ 2.79% स्टेक आहे. ठीक आहे, 4.75% इव्हन DIIS मध्ये पण एक कंपनी आहे ज्याच्याकडे आय थिंक ही कोणती आहे, HDFC वालाच आहे. ह्याच्याकडे जवळजवळ 4% होल्डिंग आहे. हा या स्टॉकमध्ये मोमेंटम आणू शकेल की नाही आणू शकेल? जर त्याने 4% होल्डिंग अचानक कमी केलं, तर कमी येऊ शकतो. पण त्याने एक 2% किंवा 1% ची जरी ग्रोथ घेतली, तरी मोमेंटम येऊ शकतो. त्यामुळे या फॅक्टरकडे बघणं गरजेचं असतं. ठीक आहे. आता याचा थोडासा टेक्निकल चार्ट बघूयात, की टेक्निकल वरती काय दिसतंय. मी जसं तुम्हाला सांगितलं, की कंपनी गेले कित्येक क्वार्टर कन्सिस्टंटली लॉस करत होती. दाखवलं ना तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये, आणि त्याचं सरळ सरळ रिफ्लेक्शन इथे दिसतंय आपल्याला. सी, आणि जसा मोमेंटम पॉझिटिव्ह मध्ये आला, नाव इट इज ट्राइंग टू कम अप, आणि मला हेच तर पाहिजे आहे. आय एम इंटरेस्टेड इन दी कप पॅटर्न. तुम्ही जेवढे पण माझे व्हिडिओ बघितला असाल रिसेंटची, की विकली अनालिसिसमध्ये किंवा नेक्स्ट वीकमध्ये काय होणार आहे, नेक्स्ट वीकसाठी कोणते स्टॉक असतील, वन पॅटर्न, हा एक पॅटर्न तुम्हाला पैसा बनवून देऊ शकतो, आणि तेच या स्टॉकमध्ये होताना दिसतंय. सो EMA 30च्या वरती पण प्राइस आलेली आहे, आणि बिझनेस पार्टवरती सुद्धा पॉझिटिव्ह मोमेंटम आहे. सो येत्या क्वार्टरमध्ये जर अजून चांगले नंबर डिलिव्हर झाले, सो नथिंग लाईक दॅट. आणि ही जी एक कॅन्डल आहे ना, बघा ना, प्राइस पण मूव्ह झाले, म्हणजे प्राइस व्हॅल्यूम ऍक्शन मी सांगतोय तुम्हाला, आणि व्हॅल्यूम सुद्धा पॉझिटिव्ह आलाय. सो हा स्टॉक ना आपल्या वॉचलिस्टमध्ये असणं गरजेचंच आहे. सो दिस इज अबाउट फ्युजन फायनान्स. दुसरा स्टॉक आपण डिस्कस करणार आहोत, तो आहे क्रेडिट ॲक्सिस. त्याच्याबद्दल बोलूच, पण ते डिस्कस करण्याआधी मला तुम्हाला एक आयडिया द्यायची आहे. ऑब्व्हियसली तुम्ही डिटेल व्हिडिओ माझा बघताय, याचा अर्थ तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्टेड आहात. आपली एक टेलिग्राम कम्युनिटी आहे, ज्या कम्युनिटीमध्ये आपण हे सगळे स्टॉक आयडियाज डिस्कस करत असतो. तुमच्यासारखे इन्व्हेस्टर्स मला फॉलोअप क्वेश्चन्स विचारतात, स्टॉक मार्केट रिलेटेड त्यांचे काही फंडामेंटल टेक्निकल डाऊट्स असतात, ते विचारतात. जर तुम्ही सुद्धा असं काही इंटरेस्टेड असाल, तर हा QR स्कॅन करा, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक पण टाकून देईन, तिकडे क्लिक करून तुम्ही हा कम्युनिटी ग्रुप जॉईन करू शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टॉक डिस्कस करूया. नेक्स्ट स्टॉक मध्ये काय आहे, क्रेडिट ॲक्सिस. सो त्याचे पहिला फंडामेंटल्स बघूयात आपण. अगेन म्हणजे आय एम ऑलवेज इंटरेस्टेड इन दी इन फंडामेंटल्स टर्न अराउंड. काय होतंय, काय डेव्हलप व्हायला लागलंय, कंपनी अशी काय वेगळी करते की ज्याच्यामुळे पैसा येतोय कंपनीकडे. कारण कंपनीकडे नेट प्रॉफिटमध्ये पैसा बनेल, तरच कंपनी त्यांच्या एम्प्लॉयना चांगली सुविधा देईल, इन्व्हेस्टरना पैसा मिळेल, अदरवाईज नथिंग. सो सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ हे अशा गोष्टी आहेत ज्या स्विंग ट्रेडिंगमध्ये खरंच मदत करतात. आता या स्टॉकमध्ये पण बघा, लास्ट क्वार्टरमध्ये प्रॉफिट ग्रोथ आहे 619 कोटीची, सॉरी 719%ची. जर आपण रिझल्ट जाऊन बघितले, सो सी, या केसमध्ये पण तसंच झालं होतं. एक कोणता क्वार्टर होता हा, डिसेंबर 24चा क्वार्टर आहे, जिकडे ही कंपनी परत लॉसमध्ये गेली होती, 100 कोटीचा लॉस केला होता, आणि पुन्हा स्टोरी सुरू झाली. 47 कोटी, 60 कोटी, 126 कोटी, 252 कोटी, आणि आता 340 कोटी. आणि म्हणूनच हे इयर ऑन इयर नंबर जर कम्पेअर केला, तर साधारण 619%ने नेट प्रॉफिट ग्रोथ झालेला आहे. सो हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. याच्या व्यतिरिक्त या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये सुद्धा जर तुम्ही बघाल, तर फॉरेन इन्व्हेस्टमेंट सी 11.68% वरून 12.94%. या कंपनीमध्ये रिझोर्समध्ये काय झालं एकदा बघूया. सो सी, इकडे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल 6,411 कोटीचे रिझोर्स होते, मग 6,796 कोटी, मग 7,682 कोटी. डेफिनेटली म्हणजे ही कंपनी इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढवू शकते. सी, यांचे इन्व्हेस्टमेंट सुद्धा ग्रो होत आहेत आता हळूहळू. सो टर्न राऊंड आहे या स्टॉकमध्ये सुद्धा. एकदा टेक्निकल समजून घेऊया. क्रेडिट ॲक्सेस, अगेन सेम पॅटर्न. ठीक आहे, कदाचित हा इथे संपला असेल आणि तिथून पुन्हा जो काही रिझल्ट म्हणावा तसा आला नाही म्हणून. पण जर ओव्हरऑल मी पॅटर्न चेक करेन, देन फॉर मी इट इज कप पॅटर्न, किंवा काही लोक याला असेही म्हणू शकतात की इट्स अ कप विथ हँडल.
आणि जर हा हँडल असा कटआउट झाला देन देर इज नथिंग लाईक दिस. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो स्ट्रेंथ आली आहे, व्हॅल्यूम आलाय, पॅटर्न बनतोय. सो टेक्निकल फ्रंट वरती सुद्धा खूप सॉर्टेड आहे. पण आता पुढे जाण्याआधी मी जे पण काही स्टॉक डिस्कस करतोय तुम्ही सुद्धा अजून याची डेप्थमध्ये माहिती घ्या. पण कोणताही स्टॉक वन गो मध्ये सगळा बाय करायचा नाही. मी कम्युनिटी मेंबर म्हणून पण सांगितलंय आणि तुम्हालाही सांगेन की कोणत्याही स्टॉक मध्ये तुम्हाला असं वाटतं की कन्व्हिक्शन आलंय, जसं आता 2 स्टॉक डिस्कस केले, लेट्स से माझं कन्व्हिक्शन आज क्रेडिट ऍक्सेस मध्ये आहे असं समजूया. तर माझा जो टोटल पोर्टफोलिओ आहे त्या पोर्टफोलिओच्या साधारण 1 ते 2% इतकाच मी पहिला ट्रांच घेतो. म्हणजे समजा 10 लाखाचा पोर्टफोलिओ असेल तर किती रुपये इन्व्हेस्ट होत आहेत? फक्त 10,000 रुपये. जसा हा स्टॉक हळूहळू ग्रो करेल तसं ट्रांच बाय ट्रांच आपण याच्यामध्ये ऍडिशन करू शकतो. सो कोणताही स्टॉक आवडला, भलेही कंपनीच्या ओनरनं जरी सांगितला, तर वन गो मध्ये कम्प्लीट इन्व्हेस्टमेंट कधीही करायची नाही. हळूहळू स्टॉक इन्व्हेस्ट करत जायचे. ठीक आहे. आता तिसरा स्टॉक डिस्कस करूयात. तो डिस्कस करण्यासाठी त्याच्या आधी माझ्याकडे तुमच्यासाठी अजून एक अपडेट आहे. सो आपण काय करतोय की प्रत्येक शनिवारी युट्यूब लाईव्ह मध्ये आपण पर्टिक्युलर लास्ट वीकमध्ये काय झालं, पुढच्या वीकमध्ये कोणते स्टॉक्स आपण वॉच करू शकतो, सेक्टर रोटेशनमध्ये नेमकं काय घडतंय, हे सगळे पॉईंट्स आणि इव्हन मी त्याच्यामध्ये एक लर्निंग पॉईंट सुद्धा घेतो जो तुम्हाला स्टॉक मार्केटच्या जर्नीमध्ये पुढे घेऊन जाऊ शकतो. लास्ट वीकमध्ये आम्ही पर्सनल फायनान्स बद्दल बोललो की तुमच्याकडे प्रत्येक महिन्याला पैसे किती येतात, मग एक्सपेन्स किती होतो, किती गुंतवले पाहिजेत इन डेप्थमध्ये. तसं प्रत्येक आठवड्याला मग मी फंडामेंटल डिस्कस करेन, टेक्निकल चार्टवरती काही डिस्कशन्स करेन. हे आम्ही सगळं करतोय. जर तुम्ही सुद्धा अशा लाईव्ह इंटरॅक्शन मध्ये आणि इव्हन सगळ्यात महत्वाचं लाईव्ह क्वेश्चन आन्सर सेशन सुद्धा आम्ही करतो त्यामध्ये. सो तुम्ही जर यामध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला सिम्पली चॅनलवरती जायचं आहे, लाईव्ह बटनला क्लिक करायचं आहे आणि इकडे नोटिफाय ऑन करायचं आहे. सो तुम्ही एकदा हे नोटिफाय ऑन केलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला काय होईल, नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्ही लाईव्ह सेशन अटेंड करू शकाल. ठीक आहे. आता तिसरा डिस्कस करूयात स्टॉक, ज्याचं नाव आहे छोला फायनान्स. वन ऑफ माय फेवरेट. मला वाटते 15 दिवसापूर्वी आमच्या कम्युनिटी ग्रुपवरती पोस्ट केला होता हा स्टॉक. कारण या ही एक स्टेबल कंपनी आहे जी कन्सिस्टंटली नंबर डिलिव्हरी करते. तुम्हाला दाखवतो. सी, मी क्वार्टरली नंबर्स लावलेत. 2023 साली 3,741 कोटीचा सेल होता आणि हाऊ नंबर इज ग्रोन स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, आणि आता 8,417 कोटी. 3 वर्षाचा कालावधी आहे. 3,000 कोटीवरून 8,000 कोटी क्वार्टरली रिझल्ट आहे, क्वार्टरली सेल्स आहेत. सेम जर मी तुम्हाला प्रॉफिट दाखवेन, 1,163 कोटीचा प्रॉफिट बनवत होती, 2,143 कोटीचा आता प्रॉफिट बनवते. सो फक्त गेल्या एक क्वार्टरचे जरी आपण नंबर्स प्रॉपरली बघितले तर काय झालंय, सेल्स ग्रोथ आहे ऑलमोस्ट 19%ची, हे क्वार्टरली नंबर्स आहेत, आणि प्रॉफिट ग्रोथ आहे 30%ची. सिमिलर फेजवरती इयरली सेल्स ग्रोथ आहे 20%ची आणि प्रॉफिट ग्रोथ आहे 22%ची. आणि प्लस फायनान्स सेक्टर रोटेशन मध्ये आहे आणि त्यामध्ये ही कंपनी जी कन्सिस्टंटली नंबर डिलिव्हर करते, का नाही परफॉर्म करू शकणार. आता एकदा बॅलन्स शीटला जाऊन यांचे पण रिझर्व्ह बघूयात. सी, 23,000 कोटीवरून 30,000 कोटीला रिझर्व्ह गेलेत. इन्व्हेस्टर्स मध्ये काही पॉझिटिव्ह आहे का? इन्व्हेस्टर्स मध्ये काय दिसतंय? सो डोमेस्टिक्स वाढलेत, फॉरेन इन्व्हेस्टमेंटनी कमी केले, बट पब्लिक होल्डिंग कमी झालंय. सी, सो दिस इज फंडामेंटल फॉर दी छोला फायनान्स. सो ह्या काही गोष्टी आहेत ज्या पॉझिटिव्ह मोमेंटम आणण्यामध्ये मदत करतात. आता याचा थोडासा टेक्निकल चार्ट बघून घेऊयात. छोला फायनान्स. मी तुम्हाला सूर्यास्त्र पण लावून दाखवत आहोत. तर सूर्यास्त्र हे आपलं एक टूल आहे, ज्या टूलमध्ये बघा गेले 3 आठवडे कन्सिस्टंटली, मी म्हटलं ना तुम्हाला, गेले 3 ते 4 आठवडे पूर्ण फायनान्स सेक्टर, जे काही मायक्रो फायनान्स सेक्टर आहे ते रोटेट करत आहे आणि त्यामध्ये या स्टॉकने अशा पद्धतीने डिलिव्हर दिली. आणि हे असे राईड होणारे स्टॉक आपल्याला हवेत जे हे मोमेंटम आणतात. मी तुम्हाला एकदा सूर्यास्त्र पण लावून दाखवतो. सी, सूर्यास्त्रमध्ये सुद्धा बाईंग इंडिकेटर आलाय. तुम्हाला जर बघायचं असेल तर बाकीचे पण दोन्ही स्टॉक्स बघूयात आपण. फ्युजन. सो फ्युजन मध्ये पण सी, सो हा पेन होता, सूर्यास्त्र हा पूर्ण पेन
अवॉइड करायला सांगतं आपल्याला. सूर्यास्ताने इकडेच एक्झिट दिला होता, राईट? सो या संपूर्ण पेनमध्ये मी कुठंच इन्व्हॉल्व नाहीये. ठीक आहे? माझे इथे एकदा बाईंग इंडिकेटर्स येऊन गेलेत. दिसतंय? सो इथे मला बाईंग इंडिकेटर आला होता. अगेन आय गॉट एक्झिट. आय एक्झिटेड. सो सूर्यास्त्र एक असं टूल आहे की ज्याच्यामध्ये मल्टिपल टेक्निकल फॅक्टर्स ऍड करून आपण ट्रेडेबल कम्युनिटीसाठी डेव्हलप केलेलं आहे. सो येस. सो मित्रांनो, हे तिन्ही स्टॉक्स तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये घ्या. ऑब्व्हियसली फायनान्स सेक्टर हे रोटेशनमध्ये आहे. त्याला युटिलाइज करा, प्रॉपरली स्टडी करा, आपला कम्युनिटी ग्रुप जॉईन करा. तुमचे काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स तिकडे विचारा. पण एवढं लक्षात घ्या की स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही कष्टानं कमवलेला पैसा लॉस करायचा नाहीये. हा एकमेव अजेंडा आहे. एकमेकाला मदत करूयात, एकमेकाचं नॉलेज एकमेकासोबत शेअर करूयात आणि मार्केटमध्ये ग्रो करूयात. ठीक आहे? धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये.